Hello students, here before this period we learn or study about the meaning of mind mapping, and one of the educationalists Robinson, that is Sir Ken Robinson, how he claims that is school skill creativity, and they took one of the example of one of the learning difficulty student, that is Gillian Linney, how she also behave when she attending the classes, that is she have a problem about concentration, and that's why her mother sought medical explanation. And what's the surprisable things happened, we have seen doctor also turned to her mother, and what he gave the answer, that is Gillian not sick, म्हणजे तुमची कन्या जी आहे ती आजारी नाही असं सांगितलेलं त्यांनी, बिकॉज शी हॅज वन ऑफ द ग्रेट इंटरेस्ट अँड अनदर स्किल्स in dance, that is she became one of the famous dancer after that, we have seen, and that's why they explained here. Today at the age of 92, Gillian can look back on a long career in successful choreographers with the hit like Andrew Lloyd Webber's Cats and Phantom of Opera among her many achievements. म्हणजे अतिशय उत्कृष्ट असं म्युझिक म्हणतो आपण, कोरिओग्राफर म्हणून त्या फेमस झाल्या. आणि स्कूलमधला परफॉर्मन्स त्याचा बघितला तर समथिंग वी हॅव सी इम्पेअरमेंट वी हॅव कॉल्ड, दॅट इज ब्रेन डज नॉट वर्क इन दॅट थिअरॉटिकल फॉर्म, ऑर वी हॅव कॉल्ड नॉलेज, दॅट इज फॅक्च्युअल नॉलेज. कॉन्शियस इंटेलेक्च्युअलिटी तिची कशी होती, जरा थोडीशी कमी होती, आणि हा प्रॉब्लेम तिच्या लाईफमध्ये होता. बट हाऊ अबाउट हर मदर, इफ शी डज नॉट कन्सल्ट विथ अनदर मेडिकल फॉर्म, शी ऑलवेज थिंकिंग अबाउट हर डिसेबल डॉटर, मिस्टेकिंग हर एक्स्ट्रॉर्डिनरी टॅलेंट. That is something they lost their daughter. Okay, here congenitive impairment हा एक वर्ड दिला आहे बघा त्यांनी, दॅट इज कॉल्ड ॲज अ व्हेरी इंटेलेक्च्युअल बट ब्रेन डज नॉट वर्क प्रॉपरली, म्हणजे शारीरिक ॲक्टिव्हिटीमध्ये मेंदूचं जरा कमी वर्क होणं, इंटेलेक्च्युअलिटी कमी होणं, म्हणजे हा बिहेवियरेबल प्रॉब्लेम असू शकतो. नेक्स्ट फॉर्ममध्ये त्यांनी आता हा माइंड मॅपिंग म्हणू शकतो आपण. मेन पॉईंट काय घेतला आहे त्यांनी, गिलियन लिनी, तिच्याबद्दल काय एक्सप्लेनेशन केलं बघा त्यांनी. यंग गर्ल 8 years ऑफ एज, प्रॉब्लेम स्टुडंट, समथिंग स्पेशल चाइल्ड और स्पेशल स्टुडंट, इनॅबिलिटी टू सीट स्टील अँड कॉन्सन्ट्रेट, म्हणजे तिच्यामध्ये एक इनॅबिलिटी होती की ज्यावेळेला ती लक्ष देऊन ऐकायची तर तिला ते लक्ष देता आलं नाही, किंवा ब्रेन कपॅसिटी तिची कमी पडायची तिथं. रिड्युसिंग वी हॅव कॉल्ड फॅक्च्युअल नॉलेज. आता त्याच्यानंतर काय घडलं, मेडिकल एक्सप्लेनेशन काय, तर डॉक्टर टर्न टू द रेडिओ, गिलियन अलोन बिगॅन टू डान्स, आणि ती अतिशय उत्कृष्ट असा डान्स करू लागली. नॉट सिक बट अ डान्सर, आणि डॉक्टरनी काय डिक्लेअर केलं की ती काय आजारी नाही आहे किंवा अपंग कंप्लीट आपण म्हणू शकत नाही, डिसेबल, तर ती चांगल्या पद्धतीची उत्कृष्ट डान्सर आहे. आता हाऊ अबाउट वी हॅव सी हर ग्रेट अचीवमेंट, करियर ॲट द म्युझिकल थिएटर इन बॅलेट डान्स, वर्ल्ड्स मोस्ट सक्सेसफुल कोरिओग्राफर, स्कूल इग्नोर्ड हर एक्स्ट्रॉर्डिनरी टॅलेंट. हाऊ वी हॅव सी सर केन रॉबिन्सन क्लेम स्कूल स्किल क्रिएटिव्हिटी. स्कूलमधून काय रिपोर्टिंग होतं तिचं की ही एक प्रॉब्लेम चाइल्ड आहे, प्रॉब्लेम स्टुडंट आहे, पण स्कूलनी काय इग्नोर केलं लक्षात घ्या, कशाकडं, तिच्या त्या एक्स्ट्रॉर्डिनरी टॅलेंटकडं दुर्लक्ष केलं. म्हणून स्कूलमधून लक्षात घ्या विद्यार्थ्यांची किंवा स्टुडंटची म्हणतो आपण सर्जनशीलता काय व्हायला लागले, नष्ट व्हायला लागले, असं त्यांनी एक प्रूफ करून दाखवलं.
की नॉट ओनली वी सी थिअरिटिकल नॉलेज इज व्हेरी इम्पॉर्टंट, बट हाऊ अबाउट द स्किल फॉर दॅट पर्टिक्युलर child or student. Okay, what their next explanation we will see. A huge amount of research on skill acquisition has found that the skills developed by training and practice. काय म्हटलं बघा त्यांनी, a huge amount of research on skills acquisition. Acquisition is something we have called learning or developing habit. आता रिसर्चिंगमधून त्यांनी काय एक्सप्लेन केलेलं आहे की एखादं नॉलेज संपादन करणं म्हणतो आपण, दॅट इज ॲक्वायझिशन. हाऊ दे डेव्हलपिंग फॉर्म, दॅट इज ट्रेनिंग अँड प्रॅक्टिस. कशानं होऊ शकतं ते, ट्रेनिंगनं आणि प्रॅक्टिसनं. आर व्हेरी रेअरली जनरलाइज्ड टू अदर एरियाज, आर इन फॅक्ट व्हेरी क्लोजली रिलेटेड टू द स्पेसिफिक ट्रेनिंग. काही अंशी काही ठिकाणी म्हणतो आपण स्पेसिफिक ट्रेनिंगची गरज आहे. डेव्हलपिंग होतं हे ॲक्विजिशन किंवा स्किल ॲक्विजिशन वी हॅव कॉल्ड. इट इज सर्टनली अनहेल्पफुल अँड प्रोबॅबली रॉंग देअरफॉर टू टॉक अबाउट क्रिटिकल थिंकिंग स्किल्स. आता काही ठिकाणी ट्रेनिंग प्रॅक्टिसनं डेव्हलप होऊ शकतं, पण काही ठिकाणी इनबॉर्न लक्षात घ्या कपॅसिटी असतात स्टुडंटच्या, एखाद्या चिल्ड्रनच्या. अँड दॅट्स वाय थिंकिंग स्किल्स, क्रिटिकल थिंकिंग स्किल्स म्हटलं आहे बघा. Critical thinking is an important part of most disciplines, and if you ask disciplinary experts to describe what they mean critical thinking, एखाद्या एक्सपर्टला तुम्ही जर विचारलं क्रिटिकल थिंकिंग, आता क्रिटिकल थिंकिंग म्हणजे काय, टीकात्मक विचार म्हणतो आपण. यू मे वेल फाइंड कन्सिडरेबल सिमिलॅरिटीज इन द रिस्पॉन्सेस ऑफ मॅथमॅटिशियन. आता क्रिटिकल थिंकिंगमध्ये मॅथमॅटिशियन आणि हिस्टोरियन्स कशा पद्धतीनं त्यांनी कंपॅरिझन केलेलं आहे बघा, की मॅथमॅटिशियन्समध्ये ज्या पद्धतीनं म्हणतो आपण थिंकिंग आहे त्या पद्धतीनंच हिस्टोरियन्समध्ये असतं असं नाही. त्यांनी सांगितलेलं आहे सिमिलॅरिटीज असू शकतात. बघा, एखादं स्किल तुम्हाला इम्प्रूव्ह करायचं तर मॅथमॅटिक्स फॉर्म वेगळा झाला, हिस्टोरियन्स फॉर्म वेगळा झाला. द टेम्पटेशन इज देन थिंक दॅट दे आर डिस्क्रायबिंग द सेम थिंग बट दे आर नॉट. हाऊ दे, क्रिटिकल थिंकिंग ह्यालाच म्हणायचं की टीकात्मक म्हणतो आपण, जे विचारावर टीका केली जाते थिंकिंग. द सेम इज ट्रू फॉर क्रिएटिव्हिटी. आता क्रिएटिव्हिटीवर क्रिटिकल थिंकिंग कशा पद्धतीने केलेलं आहे बघा. एक्झाम्पल त्यांनी मॅथमॅटिशियन्स घेतलेलं आहे, म्हणजे मॅथमॅटिक्स फॉर्म आणि हिस्ट्री फॉर्म. आता ह्यामध्ये क्रिएटिव्हिटी करून चालणार नाही आपल्याला. क्रिएटिव्हिटी दॅट इज समथिंग वी हॅव कॉल्ड आवर माइंड थिंकिंग. व्हॉट अबाउट आवर माइंड रिप्रेझेंट्स, आयडियाज असतील, सिच्युएशन असेल, फॅक्ट्स असेल. पण मॅथमॅटिक्समध्ये फॅक्ट्सला जास्त इम्पॉर्टन्स आहे बघा. मग तेवढाच फॉर्म येऊ शकतो, पण क्रिएटिव्हिटीमध्ये तुम्ही जर मॅथ्स आणून त्याच्यामध्ये जर आयडियाज इम्प्रूव्ह केला तर ते चुकीचं होऊ शकतं. एक्झाम्पल त्याने, बट इन फॅक्ट अ होल कलेक्शन ऑफ सिमिलर बट डिफरंट प्रोसेस. Creativity in mathematics is not the same as creativity is visual art. बघा, व्हिज्युअल आर्टमध्ये ज्या पद्धतीनं क्रिएटिव्हिटी इम्प्रूव्ह होते तशी मॅथ्समध्ये होऊ शकत नाही. तर त्यांनी एक्झाम्पल काय दिले बघा, इफ अ स्टुडंट डिसाइड्स टू क्रिएटिव्ह, तुम्ही जर मॅथ्समध्ये क्रिएटिव्ह करा गेला काय, इन मॅथमॅटिक्स बाय डिसाइडिंग 2+2. आता ॲक्च्युअली मॅथ्सचा रूल किंवा म्हणतो आपण मॅथमॅटिक्समध्ये फॅक्ट महत्त्वाचा आहे की 2+2 म्हणजे काय येतं, 4 येतं. पण तुम्ही तुमची क्रिएटिव्हिटी तिथं दाखवली तर मॅथ्समध्ये आपण असं करू शकत नाही. 2+2 म्हणजे इज इक्वल टू 3 म्हटलं आहे बघा त्याने. दॅट इज नॉट बिईंग क्रिएटिव्ह. ह्याला आपण क्रिएटिव्हिटी म्हणू शकत नाही. इट इज जस्ट सिली, दॅट इज दिस इज फुलिश वर्क वी हॅव कॉल्ड. द स्टुडंट इज नो लॉंगर डुईंग मॅथमॅटिक्स. आणि अशा पद्धतीनं गणित शिकता येणार नाही, गणित शिकू शकणार नाही. क्रिएटिव्हिटी इन्व्हॉल्व्स बिईंग ॲट द एज ऑफ फील्ड बट स्टील बिईंग विद इन इट. एज ऑफ फील्ड म्हटलं आहे बघा, दॅट इज द बाउंड्री ऑफ द फील्ड. त्याला एक बाउंड्री आहे लक्षात घ्या क्रिएटिव्हिटीला, की जी मॅथ्समध्ये इन्क्लूड होऊ शकत नाही. त्याच्यामध्येच ती बाउंड्री म्हणजे त्याच्या स्किल एक ठराविक मर्यादेपर्यंत आपण इम्प्रूव्ह करू शकतो. मॅथमॅटिक्समध्ये स्किल तुम्ही क्रिएटिव्हिटी दाखवायला गेला तर तिथं होऊ शकत नाही. तिथं फॅक्ट एक परफेक्टनेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. सिमिलर आर्ग्युमेंट्स कॅन बी मेड फॉर अदर 21st century स्किल्स सच ॲज प्रॉब्लेम सॉल्विंग.
आता 21st सेंचुरी जी स्किल दिलेली आहेत ती कुठली आहेत बघा, इम्पॉर्टंट आहे हे. प्रॉब्लेम सॉल्विंग, कम्युनिकेशन अँड लर्निंग हाऊ टू लर्न. 21st सेंचुरीज आता जे एज्युकेशन आताचं इम्प्रूव्ह होणार आहे लक्षात घ्या, स्किल बेस्ड आहे. ओके, अँड दॅट्स वाय स्टुडंट्स ऑल्सो चूज देअर ओन सब्जेक्ट्स विथ देअर सिलेक्शन. important points, that is their own selection. There is not we have see selection completely depend upon the curriculum. यामध्ये आता विद्यार्थी स्वतःला जो सब्जेक्ट पाहिजे तो घेऊ शकतात. म्हणजे हे स्किल बेस्ड एज्युकेशन झालेलं आहे, त्याचाच हा भाग आहे. प्रॉब्लेम सॉल्विंग, देन कम्युनिकेशन, लर्निंग हाऊ टू लर्न, ही स्किल्स लक्षात घ्या 21st सेंचुरीमध्ये एक इम्प्रूव्ह झालेली आहेत की ज्यामुळे आपण काय करू शकतो, आपली स्किल्स डेव्हलप करू शकतो. There is some evidence that students who learn to work well with others in one setting may be more effective doing so in other settings. म्हणजे ह्यातून काय होणार आहे, स्टुडंट्स who learn to work well, that is something we like to do, something we have to do. have to do सिच्युएशन होणार नाही आहे, इथं like to do होणार आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना जे आवडतं त्यामध्ये त्यांची म्हणतो आपण ती डेव्हलपमेंट दाखवणार आहे. अँड दिस इज अ प्रोग्रेसिव्ह अँड प्रमोटिव्ह वर्क वी हॅव कॉल्ड. More effective doing so other settings, so some transfer is definitely possible. आणि अशा पद्धतीनं लक्षात घ्या इफेक्टिव्ह चेंजेस होणार आहेत विद्यार्थ्याच्या लाईफमध्ये, स्टुडंटच्या लाईफमध्ये, करिअरमध्ये. ओके, हिअर नेक्स्ट पेज नंबर 144. सी दिस फर्स्ट पॅरा. However, the really important message from the research in this area is that if you want students to be creative, काय म्हटलं बघा त्यांनी, इफ यू वॉन्ट स्टुडंट्स टू बी क्रिएटिव्ह इन मॅथमॅटिक्स यू हॅव टू टीच दिस इन मॅथमॅटिक्स क्लासरूम. करेक्ट. आता तुम्ही हिस्ट्रीच्या क्लासरूममध्ये जर मॅथमॅटिक्स शिकवायला लागला तर तिथं मॅथमॅटिक्स चांगल्या पद्धतीनं प्रॉपरली होऊ शकणार नाही. तिथल्या आयडियाज, तिथले स्किल्स वेगळ्या पद्धतीचे. क्रिएटिव्ह तुम्हाला मॅथमॅटिक्समध्ये स्टुडंटला करायचं असेल, क्रिएटिव्ह दॅट मीन्स परफेक्ट फॉर्म, तर तुम्हाला मॅथमॅटिक्सच्याच क्लासरूममध्ये शिकवलं गेलं पाहिजे. इफ यू वॉन्ट स्टुडंट्स टू थिंक क्रिटिकली, आता हिस्ट्रीमध्ये क्रिटिकली थिंकिंग आहे, दॅट इज यू हॅव टू टीच दिस इन हिस्ट्री क्लास. ओके. देन मास्टरिंग डिसिप्लिन्स, लर्निंग टू कम्युनिकेट इफेक्टिवली. मास्टरिंग डिसिप्लिन्स, समथिंग वी हॅव कॉल्ड डिसिप्लिन इन युअर स्किल्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला जर मास्टरिंग करायचं असेल डिसिप्लिनमध्ये तर कुठल्या गोष्टी लक्षात घ्या इम्पॉर्टंट आहेत. लर्निंग टू कम्युनिकेट इफेक्टिवली, तुमचं कम्युनिकेशन जे आहे म्हणतो आपण संप्रेषण जे आहे ते काय झालं पाहिजे, इफेक्टिवली. एंगेजिंग क्रिटिकली इन डिस्कशन अँड आर्ग्युमेंट, दॅट इज एंगेजिंग सिव्हिकली. सिव्हिकली दॅट मीन्स पब्लिकली वी हॅव कॉल्ड सोशली फॉर्म. म्हणजे तुम्ही समाजामध्ये लक्षात घ्या डिस्कशन केलं पाहिजे, आर्ग्युमेंट्स केल्या पाहिजेत. आर्ग्युमेंट्स समथिंग वी हॅव कॉल्ड नॉट अ डिबेट अँड अनदर वी हॅव कॉल्ड पर्टिक्युलर आर्ग्युमेंट. म्हणजे ह्यामध्ये कॅओटिक सिच्युएशन क्रिएट करायची नाही आहे, तर आपलं जे संभाषण आहे किंवा आपलं जे डिस्कशन आहे हे सॉफ्टली व्हायला पाहिजे, पॉझिटिव्हली घडलं पाहिजे, विदाउट एनी आर्ग्युमेंट. आर्ग्युमेंटमध्ये लक्षात घ्या कुठल्याही पद्धतीचा एक प्रकारे अगेन्स्ट सिच्युएशन क्रिएट होता कामा नये. दीज हॅव बीन and should remain at the forefront of all education, and these include we have called, these have been and should remain at the forefront of all education, that is leading things. These are the leading things. Which are the leading things? Learning to communicate effectively, engaging civically in discussion and arguments. These are the very important things in all education. All education they have also talk about की सर्व शिक्षण पद्धतीमध्ये ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत, पॉईंट्स महत्त्वाचे आहेत. द अँसियंट टॉक्ड अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ अंडरस्टँडिंग व्हॉट इज ट्रू. अगदी पुरातन काळापासून आता त्यांनी काय म्हटलेलं आहे, सत्यता पडताळून पाहणे किंवा खरं, ह्यातून त्यांनी एक म्हणतो आपण डिस्कशन कशा पद्धतीने केलेलं आहे बघा. द अँसियंट टॉक्ड अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ अंडरस्टँडिंग व्हॉट इज ट्रू अँड व्हॉट इज नॉट. आता ब्रॅकेटमध्ये केलेलं आहे बघा, अँड व्हॉट इज नॉट. व्हॉट इज ब्युटिफुल, ब्रॅकेटमध्ये काय केले, व्हॉट इज नॉट वर्थ, दॅट इज प्रॉपर, लिंगरिंग ओव्हर बघा. अँड व्हॉट इज गुड, दॅट इज इन टर्म्स ऑफ बिईंग अ वर्दी पर्सन, वर्कर अँड सिटिझन. समथिंग दे हॅव नो अबाउट द गुड थिंग्स. चांगलं काय हे कोण सांगू शकतं, एखादा
लक्षात घ्या, ॲडिक्वेट किंवा वर्दी पर्सन म्हणतो आपण, गुड पर्सन, गुड सिटीज वर्कर. दीज एज्युकेशनल गोल्स शुड बी पेरेनियल आणि दीज आर थिंग्स विच वॉज लास्टिंग, लॉंग लास्टिंग, वी आर कॉल्ड अबायडिंग. म्हणजे ह्या टिकणाऱ्या गोष्टी आहेत, लक्षात घ्या. आता तिथं डायग्रामॅटिकल फॉर्मच घेतलेला आहे बघा. 21st सेंचुरी स्किल महत्त्वाचे आहेत, हे इम्पॉर्टंट आहेत. कीप इन युअर माइंड प्रॉब्लेम सॉल्विंग, ट्रान्सफर टू स्किल, कम्युनिकेशन अँड लर्निंग हाऊ टू लर्न. नेक्स्टला त्यांनी तो डायग्रामिकल फॉर्म कसा दिला आहे बघा. त्याच्या अगोदर एक पॅरा दिलेला आहे त्यांनी, इम्पॉर्टन्स ऑफ दॅट फोरफ्रंट ऑफ एज्युकेशन अँड एज्युकेशनल गोल्स. द शॉर्ट आन्सर इज नो. Here, these educational goals should be perennial. The short answer is no, although they certainly can if they forget two important lessons. First, that if the maximum number of children are to be given the greatest possible chance of realizing their creative potential. आता हे केव्हा खोटं होऊ शकतं लक्षात घ्या. द शॉर्ट आन्सर इज नो म्हटलंय बघा. एज्युकेशनल गोल्स शुड बी पेरेनियल, लॉंग लास्टिंग. ते हे केव्हा घडू शकणार नाही तर विद्यार्थ्यांना जर त्यांची क्रिएटिव्हिटी कळालीच नाही, लक्षात घ्या, किंवा त्यांच्या क्रिएटिव्हिटीला चान्स मिळाला नाही, रिअलायझिंग करायला चान्स मिळाला नाही, तर स्टुडंट शुड बी ऑल्सो वी आर कॉल्ड लॉस्ट देअर गुड स्किल्स अँड लॉस्ट देअर क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटी. ओके, कीप इन युअर माइंड. दोन गोष्टी त्यांनी सांगितल्यात बघा. फर्स्ट, दॅट इफ द मॅक्झिमम नंबर ऑफ चिल्ड्रन आर टू बी गिवन द ग्रेटेस्ट पॉसिबल चान्स, आणि हा चान्स कुठून मिळू शकतो, दॅट इज इन द रिअलिटी वी आर कॉल्ड स्कूल्स. पोटेन्शियल, स्कूल्स नीड टू प्रोव्हाइड रिच अँड ब्रॉड करिक्युलम. आणि शाळांना लक्षात घ्या त्यांनी काय म्हटलेलं आहे की स्कूल्सनीच चांगल्या पद्धतीनं लक्षात घ्या जो अभ्यासक्रम आहे, करिक्युलम आहे, तो तयार केला गेला पाहिजे. दॅट इज दिस इज व्हेरी नीडफुल टू प्रोव्हाइड these curriculum to the students and include the so called creative subjects that are the visual and performing arts. ओके, की क्रिएटिव्ह सब्जेक्ट्स पाहिजेत की ज्यातून लोकांच्या स्टुडंट्सचं काय व्हायला पाहिजे, त्यांचा परफॉर्मन्स चांगल्या पद्धतीनं व्हायला पाहिजे. दिस इज वन ऑफ द फर्स्ट थिंग. रिॲलिटीमध्ये आपण फर्स्ट थिंग इथं आता लॉजिकली काय म्हणू शकतो की मुलांना चान्स मिळाला गेला पाहिजे त्यांच्या क्रिएटिव्ह पोटेन्शियलचा, आणि ती संधी कोण देऊ शकतं, स्कूल्स देऊ शकते. आता खाली त्यांनी आपण जो लास्ट पॅरामध्ये जो बघितलेलं एक्सप्लेनेशन फोरफ्रंट ऑफ ऑल एज्युकेशन तोच फॉर्म दिलेला आहे. मास्टरिंग डिसिप्लिन्स, लर्निंग टू कम्युनिकेट इफेक्टिव्हली, नेक्स्ट एंगेजिंग सिव्हिकली इन डिस्कशन अँड आर्ग्युमेंट, सो डू स्कूल स्किल क्रिएटिव्हिटी. ओके, व्हॉट इज ट्रू, व्हॉट इज ब्युटिफुल, व्हॉट इज गुड. मग इंग्लिश कम्युनिकेशन स्किलमध्ये सुद्धा आपण बघितलं की डिबेट्स हा फॉर्म क्रिएट केलेला आहे त्यांनी. दॅट इज वी हॅव कॉल्ड फॉर अँड अगेन्स्ट, की तुम्ही एक प्रकारे कशा पद्धतीने एखाद्या सब्जेक्टवर बोलू शकता, म्हणजे ही तुमची क्रिएटिव्हिटीच झालेली आहे, लक्षात घ्या. दॅट इज युअर ओन आयडियाज विथ रेफरन्सेस विथ फॅक्ट्स. ओके, आणि सेकंड फॉर्म काय दिला इम्पॉर्टंट बघा त्यांनी हिअर. अँड सेकंड, दॅट इफ दे आर सिरियस अबाउट कल्टिवेटिंग रियल क्रिएटिव्हिटी अक्रॉस द करिक्युलम, they need to remember that creativity describes a whole collection of similar but different process. काय म्हटलं बघा, आता ह्यामध्ये क्रिटिकल थिंकिंग आहेच, पण करिक्युलममध्ये लक्षात घ्या कल्टिवेटिंग रिअल क्रिएटिव्हिटी म्हटलं आहे त्यांनी, की खऱ्या अर्थानं स्टुडंटच्या स्किल्सला इम्प्रूव्ह करणं, डेव्हलप करणं, प्रोग्रेस करणं, हे कल्टिवेटिंग रिअल क्रिएटिव्हिटी. आणि ही कशामध्ये तुम्ही क्रिएट केली पाहिजे तर करिक्युलममध्ये, अभ्यासक्रमामध्ये. आणि ह्या गोष्टी लक्षात घ्या. क्रिएटिव्हिटी डिस्क्राइब्स होल कलेक्शन ऑफ सिमिलर बट डिफरंट प्रोसेस म्हटले. ही प्रोसेस कशी आहे, डिफरन्स. त्याचं त्यांनी एक्झाम्पल सांगताना कुठलं सांगितलं, मॅथ्सचं आणि हिस्ट्रीचं. इन अदर वर्ड्स, दे नीड टू अंडरस्टँड द सेंट्रल प्लेस ऑफ द डिसिप्लिन इन एज्युकेशन. Students also know about the discipline in education and take them as their starting point in curriculum design. आणि ह्या गोष्टी स्टुडंट्सला लक्षात घेऊन दॅट स्टुडंट इज द सेंट्रल पार्ट ऑफ एज्युकेशन अँड यू शुड बी चेंज इन दॅट करिक्युलम. म्हणजे अभ्यासक्रमामध्ये त्या दिशेने किंवा त्या पद्धतीने काय केलं पाहिजे, डिझायनिंग केलं पाहिजे, करिक्युलम डिझाईन केलं पाहिजे, बदलला पाहिजे. Okay, that is in this mind mapping or another name of the
लेसन डू स्कूल्स रिअली किल क्रिएटिव्हिटी. ह्यामध्ये दोन गोष्टी इम्पॉर्टन्स आहेत. क्रिएटिव्हिटी खऱ्या अर्थाने स्कूलमधून नष्ट होते का, केली जाते का स्टुडंटची, तर त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह ॲन्सर येस आहे आणि ते एक्झाम्पल दिलेलं आहे त्यांनी. आणि माइंड मॅपिंग हा फॉर्म एक इम्पॉर्टंट आहे की एखादा पॉईंट आणि त्याला लक्षात घ्या डिस्क्राईब केलेले सब पॉईंट. ओके. नेक्स्ट पिरियडला आपण ब्रेनस्टॉर्मिंग हा फॉर्म घेणार आहोत. So here we stop now.